मुरगुड शहराचा पाणीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर होता. त्या स्कीमचा पाठपुरावा केला आणि नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. त्याचबरोबर मुरगुड शहराचं अंबाबाई मंदिर हे 13 वर्ष, जे आज आमच्या गावची माहीव होत नव्हती, 13 वर्ष आमच्या आई अंबाबाईचं छत नव्हतं, ते जे पेंडिंग काम होतं त्याचा पाठलाग केला. त्याला नगरपालिका फंडातून व नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या माध्यमातून, यात्रास्थळातून, पर्यटन विकासमधून जवळजवळ 2-2.5 कोटी रुपयाचा निधी आणला आणि ते मंदिर पूर्ण केलं. हे माझ्या आयुष्यातलं फार मोठं काम केलं. त्याचबरोबर मुरगुड शहरात शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता, तो फार जुना होता. त्याचवेळी माझे त्यावेळीचे नेते आदरणीय संजयदादा मंडलिकांनी मला सांगितलं की राजकारण आपलं सगळं काम झालं, म्हणून एक काम राहिले की शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा. त्यांनी सांगितलं. त्याच्या 15व्या दिवशी मी त्याचं भूमिपूजन केलं. नगरपालिकेतून त्याला 65 लाख रुपये चबुतऱ्यासाठी तरतूद केली. त्याचबरोबर पुतळ्यासाठी गावातील सर्व समाजानं एकत्र करून त्यांच्या माध्यमातून देणगीच्या स्वरूपात संपूर्ण गावाकडून रक्कम जमा करून हा पुतळासुद्धा उभा करण्यात आला. त्याकाळी अशी परिस्थिती होती की पुतळा ही नगरपालिका उभा करू शकतो, म्हणून एका सेवाभावी संस्थेला द्यायचा होता, म्हणून ते आम्ही युवा प्रतिष्ठानला पुतळा करण्यास हे दिलं. परंतु तिची देणगीसुद्धा आम्ही गावातील सर्व नागरिकांनी दिलेली आहे. अशा पद्धतीनं मुरगुड शहरात बॅडमिंटन हॉल केला. मुरगुड शहरात अनेक विकासकामं, म्हणजे मुरगुबाई मंदिर बांधलं, महादेव मंदिर बांधले. त्याचबरोबर इतर मंदिरांना, दत्त मंदिर नदीकाठचा असू देत, साई मंदिरला, जैन मंदिरला जवळजवळ 4-5 कोटी, मारुती मंदिरला असे 4-5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला. परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी ही कामं हाणून पाडलीत. टेंडर आडवं भरून त्याला काम करू दिलं नाही. त्यामुळे ती कामं आमची पेंडिंग राहिलीत. अशी अनेक कामं आहेत की आम्हाला या मुरगुड शहराचा माधवनगरचा रस्ता असू देत, गावातले सर्व रस्ते हे डांबरीकरण, मुश्रीफ साहेबाच्या ठोकरमधून सर्व रस्ते डांबरीकरून घेतले. त्याचबरोबर बाजारपेठ, ही मुरगुड शहराची बाजारपेठ ही अव्वल बाजारपेठ आहे. ह्या महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात एक चांगली बाजारपेठ आहे. वसुलेली बाजारपेठ होती शाहू महाराजांनी, तर त्या बाजारपेठेचं सुशोभीकरण करून घेतलं. त्या रस्ता करून घेतला, फुटपाथ करून घेतले, लाईट चांगली लावली, पामची झाडं लावली. असं सुंदर बाजारपेठ या परिसरात कुठेही नसलेली अशी बाजारपेठ उपलब्ध केली. माझ्या कारकिर्दीत स्वच्छ सुंदर मुरगुड शहर हे स्वच्छ सुंदर या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर 3 वेळा त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतीच्या हस्ते आमचा गौरव करण्यात आला. त्या माध्यमातून सुद्धा मुरगुड शहराला अनेक बक्षिसं आम्हाला मिळाली. अशा पद्धतीनं मुरगुड शहरातली बारीक सारीकसुद्धा कामं पूर्ण करायचं काम मी केला. जो वचननामा आम्ही काढला होता गेल्या निवडणुकीत, तो 100 नाही तर 110% पूर्ण करायचं काम मी केलं.